Suman High School number 5, Standard 9 and 10, Subject English Grammar. Topic is select the question, MCQ. विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्ट द क्वेश्चन्स हा प्रश्न इयत्ता 9वी व इयत्ता 10वी साठी दोघं वर्गांसाठी असतो. 4 मार्कासाठी हा प्रश्न असतो. तर या ठिकाणी एक वाक्य दिलेलं असेल आणि त्या वाक्याच्या मध्ये अमुक शब्द, एक स्पेशल शब्द अंडरलाईन केलेला असेल आणि त्या अंडरलाईन केलेल्या विशेष किंवा विशिष्ट शब्दासाठी 4 ऑप्शन्स असतील आणि त्या 4 ऑप्शन्सपैकी एक उत्तर म्हणजे एक प्रश्न ते उत्तर म्हणून खरं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अभ्यास करण्या अगोदर या ठिकाणी WH क्वेश्चन वर्ड्स जे असतात, व्हॉट, वेअर, हाव, आपण पाहूया आणि त्यांचा अर्थ काय असतो ते आपण पाहूया आणि त्यानंतर मग आपण सविस्तर प्रश्न ऑप्शनसह पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट WH क्वेश्चन वर्ड आहे. एखाद्याला खात्री करण्यासाठी पुन्हा विचारणे. व्हॉट आपण विचारतो ना, व्हॉट इज युअर नेम, त्याप्रमाणे. तर उदाहरण पाहूया व्हॉटचं. व्हॉट, आय मिस दॅट, कॅन यू से इट अगेन प्लीज. ते खात्री करतोय की विचारतोय की काय बोलला, मला कृपया करून परत सांगशील. ठीक आहे. तर व्हॉट एखाद्याला खात्री करण्यासाठी आपण पुन्हा विचारतो. नंतरचा WH क्वेश्चन वर्ड आहे व्हॉट फॉर, कारण विचारण्यासाठी. याचा उपयोग कशासाठी होतो? व्हॉट फॉरचा कारण विचारण्यासाठी. उदाहरण पाहूया. व्हॉट मेड यू डू दॅट फॉर, कारण विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा व्हॅन. व्हॅन आपल्याला कळतंच, व्हेन म्हणजे केव्हा, वेळ विचारतो, टाइम विचारतो, केव्हा. व्हेन इज युअर स्कूल, व्हेन यू आर गोइंग टू बॉम्बे, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात की ज्या ठिकाणी टाइम किंवा वेळ विचारला जातो. उदाहरण पाहूया. व्हेन डिड यू लिव्ह द ऑफिस एस्टरडे, टाइम विचारण्यात आलेला आहे की तू ऑफिसला केव्हा जाशील. पुढचा WH क्वेश्चन पाहूया. वेअर. वेअर आपल्याला कळतं, वेअर स्थान किंवा ठिकाण विचारणे. उदाहरण आहे वेअर डू दे लिव्ह. नेक्स्ट विच, विकल्प किंवा पर्याय विषयी विचारणे. ऑप्शन्स असतात, तर त्या ऑप्शन्सपैकी आपल्याला कोणता ऑप्शन हवा आहे म्हणून प्रश्नामध्ये आपण विचचा उपयोग करून ऑप्शन विचारतो, पर्याय विचारतो. उदाहरण पाहूया. विच कलर डू यू लाईक. समजा बरेच कलर असतात, तर त्या कलरमधून तुला कोणता कलर आवडतो. नेक्स्ट हू. सिंपल, सर्वांना माहीतच आहे हू. हू म्हणजे कोण. हू ओपन द डोर, दरवाजा कोणी उघडला. नेक्स्ट हुम, कुणाला किंवा कोणत्या व्यक्ती. बरोबर, कुणाला किंवा कोणता व्यक्ती असेल. तर उदाहरण पाहूया. हुम डिड यू सी, तू कुणाला पाहिलं होतं. ठीक आहे. हुज, कोणाचे किंवा मालकीचे. उदाहरण हुज आर दीज शूज, हे शूज कुणाचे आहेत. हुज, हू नाही. जर आपण हू जर वापरला, हू आर दीज शूज, तर चुकीचं होईल. आपल्याला विचारायचं आहे शूज पडलेले तर ते शूज कुणाच्या मालकीचे आहेत, कुणाचे आहेत, कोण इथे ठेवून गेलेला आहे. तर आपण प्रश्नाच्या स्वरूपात त्याला असं विचारू शकतो, हुज आर दीज शूज. नेक्स्ट व्हाय. सर्वांना परिचित आपण कारण विचारतो किंवा एखादं कारण हवं असेल तर त्याला आपण कारण
प्रश्नामध्ये विचारण्यासाठी जो प्रश्नार्थक वर्ड आहे व्हाय चा उपयोग करतो. उदाहरण, why do you say that word? Why do you say that word? तू तो शब्द का बोलला. ठीक आहे. नेक्स्ट, हाव, कशा प्रकारे, रीत. हावचा उपयोग कशासाठी होतो प्रश्नामध्ये, की एखादी प्रोसेस, एखादी रीत किंवा ती एखादी ॲक्शन कशा प्रकारे झालेली आहे किंवा एखादी प्रोसेस कशा प्रकारे झालेली आहे ते विचारण्यासाठी आपण व्हॉट, हुज, व्हाय उपयोगात आणत नाही. त्याच्यासाठी हाव हा क्वेश्चन वर्ड आहे. उदाहरण पाहूया. हाऊ डज दिस मशीन वर्क? ही मशीन कशा प्रकारे कार्य करते, कशा प्रकारे, कशा रीतीने कार्य करते. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड, हाऊ फा, विशिष्ट स्थळांमधील अंतर. दोन स्थळं असतील की जे विशिष्ट आहेत आणि त्या दोन स्थळांमधील जे अंतर असेल तर त्याच्यासाठी प्रश्नाच्या स्वरूपामध्ये हाऊ फारचा उपयोग होतो. हाऊ फा इज मुंबई फ्रॉम बँगलोर. ठीक आहे. तर मुंबई बँगलोर पासून किती अंतरावर आहे, तर यासाठी आपण हाऊ फारचा उपयोग करतो. नेक्स्ट, हाऊ लॉंग, कालावधी. हाऊ फा नंतर आता हाऊ लॉंग. तर हाऊ लॉंगचा उपयोग कशासाठी होतो, कालावधीसाठी, ड्युरेशन, पिरियड. उदाहरण पाहूया. हाऊ लॉंग विल द चिकन टेक टू कुक? चिकन बनवण्यासाठी किती वेळ लागेल, किती कालावधी लागेल, अशा प्रकारचा प्रश्नाचा अर्थ आहे. हाऊ मेनी, सर्व परिचित आहात. समजा आपल्याला किती एखादी क्वांटिटी किती प्रमाणात आहे किंवा एखाद्या वस्तू किती आहेत हे जर विचारायचं असेल तर आपण त्या ठिकाणी हाऊ लॉंग, हाऊ फा किंवा हाऊचा उपयोग करत नाही किंवा करायला नको. म्हणून आपण त्या ठिकाणी कोणता उपयोग करायला हवा, हाऊ मेनी या क्वेश्चन वर्डचा. तो उदाहरण पाहूया. हाऊ मेनी कार्स आर देअर इन द पार्किंग? पार्किंगमध्ये किती कार आहेत, किती. ठीक आहे. हाऊ मच, किती प्रमाणात. आता किती प्रमाणात, हाऊ मेनी एक क्वांटिटीसाठी की जी क्वांटिटी आपण मोजू शकतो, पण हाऊ मच की जी क्वांटिटी आपण मोजू शकत नाही. तेल असेल, ऑइल असेल, वॉटर असेल वगैरे वगैरे. पाहूया. हाऊ मच कॅश डू यू वॉन्ट टू बाय अ लॅपटॉप? ठीक आहे. कॅश म्हटलेलं या ठिकाणी, तर लॅपटॉप विकत घेण्यासाठी किती कॅश हवी आहे. व्हॉट, एखाद्या विषयाबद्दल माहिती विचारणे. सुरुवातीला पण आपण व्हॉटचा उपयोग पाहिलेला होता. हा अजून एक दुसरा उपयोग आहे, एखाद्या विषयाबद्दल माहिती विचारणे. उदाहरण दिलेलं आहे. व्हॉट इज युअर एज अँड नेम? आता या प्रश्नामध्ये एज आणि नेम विषयी माहिती विचारण्यात आलेली आहे व्हॉटचा उपयोग करून. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पाहूया. सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन्स टू गेट द अंडरलाइन वर्ड और वर्ड्स ॲज द आन्सर. पहिलं वाक्य दिलेलं आहे, शी कॉपीज द स्टोरी. आता ह्या वाक्यामध्ये द स्टोरी ह्या शब्दाखाली अंडरलाइन केलेलं आहे. ठीक आहे. तर याचे 4 ऑप्शन्स असतील, ते 4 ऑप्शन आपण पाहूया. पहिला ऑप्शन आहे व्हॉट डज शी डू. सेकंड, व्हॉट डज शी कॉपी. थर्ड, व्हेन डज शी कॉपी द स्टोरी. आणि डी आहे वाय डज शी कॉपी द स्टोरी. तर अशा प्रकारे हे 4 ऑप्शन्स आहेत. तर याचं उत्तर कोणतं असेल तर ते समजण्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये जो अंडरलाईन केलेला जो शब्द आहे तो लक्षात घ्यायचा आहे, द स्टोरी. तर आपण कल्पना करू शकतो किंवा मनामध्ये आपण शी कॉपीज, तर शी कॉपीज म्हणजे ती कॉपी करते, लिहिते. तर काय लिहिते, द स्टोरी. मग काय म्हणजे कोणता वर्ड येईल, व्हॉट येईल. ठीक आहे. तर उत्तर पाहूया आपण. व्हॉट डज शी डू येणार नाही. व्हेन डज शी कॉपी द स्टोरी येणार नाही, कारण की व्हेन म्हणजे वेळ विचारलेला नाही आहे अंडरलाईन केलेल्या शब्दामध्ये.
तर काय उत्तर येईल याचं, व्हॉट डज शी कॉपी. ठीक आहे, व्हॉट डज शी कॉपी, तर ती काय कॉपी करते, तर याचं उत्तर वाक्यामध्येच ऑलरेडी दिलेले, शी कॉपीज द स्टोरी. आता या ठिकाणी ए ऑप्शन पण येणार नाही, तर ए ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे, व्हॉट डज शी डू, ती काय करते, ती त्या ठिकाणी काही करत नाही, ती कॉपी करते, स्टोरीला कॉपी करते, तर डेफिनेटली त्याचं उत्तर बी असेल, व्हॉट डज शी कॉपी. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. हिरेन मेड अ बिग मिस्टेक. तर विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये तुम्हाला शब्द दिसलेला असेल हिरेन, की ज्याच्या खाली अंडरलाईन केलेला आहे. आयडिया आलेली असेल उत्तर काय असू शकेल, तरी आपण ऑप्शन पाहूया. हु मेड अ बिग मिस्टेक, व्हॉट डिड हिरेन डू, हाऊ डिड हिरेन मेक अ बिग मिस्टेक, अँड लास्ट व्हाय डिड हिरेन मेक अ बिग मिस्टेक. आता डी येणार नाही. ठीक आहे, पाहूया पुढे उत्तर. व्हॉट डिड हिरेन डू येणार नाही, कारण हिरेन काय करतोय, अ बिग मिस्टेक, असं जर बिग मिस्टेकच्या खाली अंडरलाईन राहिली असती तर त्या ठिकाणी ऑप्शन हा आला असता, व्हॉट डिड हिरेन डू. ठीक आहे, तर बी येणार नाही. सी पण येणार नाही, कारण की त्या ठिकाणी कशा प्रकारे, कशा रीतीने, अशा प्रकारचा उल्लेख नाही वाक्यामध्ये. डी पण येणार नाही, कारण की कारण विचारलेलं नाहीये. तर उत्तर असेल याचं ए, हु मेड अ बिग मिस्टेक. बरोबर का, कारण की हिरेनच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, म्हणून हु मेड अ बिग मिस्टेक हे उत्तर येईल. की जो प्रश्न आहे वाक्यासाठी, ज्याप्रमाणे आपण बोलूया, हु मेड अ बिग मिस्टेक, तर त्याचं उत्तर काय येईल, हिरेन मेड अ बिग मिस्टेक. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स. इट बिगेन 3 years ago. Options. How did it begin? B. Why did it begin? C. Where did it begin? And last D. When did it begin? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इट बिगेन 3 years ago. तर या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये 3 years ago या शब्दांखाली अंडरलाईन केलेली आहे, तर डेफिनेटली टाईमशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे, वेळ, टाईम. तर निश्चितच व्हेन रिलेटेड जो ऑप्शन असेल तो ऑप्शन याचं उत्तर म्हणून असेल. उत्तर पाहूया. ए येणार नाही, हाव म्हणतोय ए मध्ये, त्या कशा प्रकारे, कशा रीतीने, अशा प्रकारे वाक्यामध्ये विचारलेलं नाही. बी येणार नाही, कारण विचारलेलं नाही. सी येणार नाही, कारण की स्थळ नाही त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर असेल डी, व्हेन डिड इट बिगेन. त्याचं उत्तर व्हेन डिड इट बिगेन. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. पुढचा पाहूया. ही ड्रॉप द कप ऑन द फ्लोर. आता ह्या वाक्यामध्ये, ह्या सेंटेन्समध्ये ऑन द फ्लोर ह्या शब्दाखाली अंडरलाईन केलेलं आणि त्या संदर्भात जो ऑप्शन असेल ते त्याचं उत्तर असेल. अगोदर आपण सर्व ऑप्शन पाहूया. ए, व्हेअर डिड ही ड्रॉप द कप. बी, व्हाय डिड ही ड्रॉप द कप. सी, हाऊ डिड ही ड्रॉप द कप. अँड डी, व्हॉट डिड ही डू ऑन द फ्लोर. उत्तर पाहूया. बी येणार नाही, सी येणार नाही, डी येणार नाही. याचं उत्तर असेल ए, वेअर डिड ही ड्रॉप द कप. ही ड्रॉप द कप ऑन द फ्लोर. ऑन द फ्लोर विचारलेलं कुठे, बाथरूममध्ये, किचनमध्ये, टेरेसवर नाही, ऑन द फ्लोर. म्हणून याचं उत्तर असेल वेअर डिड ही ड्रॉप द कप. नेक्स्ट. The lesson passed quickly. Options. A, what did pass quickly. B,
व्हाय डिड द लेसन पास क्विकली. सी, व्हेन डिड द लेसन पास क्विकली. डी, हाऊ डिड द लेसन पास. ठीक आहे, सो उत्तर पाहूया. व्हॉट डिड पास क्विकली. व्हॉट म्हणजे काय ते नाही विचारेल, कारण की काय म्हणजे द लेसन ऑलरेडी आहेच. बी येणार नाही, कारण विचारलेलं नाही म्हणून बी उत्तर येणार नाही. व्हाय येणार नाही. वेळ या ठिकाणी विचारलेला नाही आहे म्हणून सी येणार नाही. याचं उत्तर असेल डी, हाऊ डिड द लेसन पास. कशा प्रकारे द लेसन पास कशा प्रकारे झाला. क्विकली झाला, स्लोली नाही, क्विकली. कशा प्रकारे लेसन पास झाला, तर लेसन क्विकली पास झाला. म्हणून कशा प्रकारे, कशा रीतीने हा जो अर्थ दर्शवणारा जो क्वेश्चन वर्ड आहे हाव, हे याचं उत्तर असेल. नेक्स्ट, ही रॅन अक्रॉस द स्ट्रीट. आता या वाक्यामध्ये अक्रॉस द स्ट्रीटच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, तर त्याच्याशी संदर्भात, त्याच्याशी निगडीत रिलेटेड जे उत्तर असेल त्या ऑप्शनमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. अगोदर आपण ऑप्शन पाहूया. हू रॅन अक्रॉस द स्ट्रीट. आता विद्यार्थी मित्रांनो, समजा या ठिकाणी हिच्या खाली अंडरलाईन राहिलं असतं तर याचं उत्तर आलं असतं हू रॅन अक्रॉस द स्ट्रीट, म्हणजे याचं 6चं उत्तर आलं असतं ए. परंतु 6 ह्या वाक्यामध्ये, ह्या सेंटेन्समध्ये अक्रॉस द स्ट्रीटच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे म्हणून ए ऑप्शन येणार नाही. बी, व्हॉट डिड ही डू अक्रॉस द स्ट्रीट. वेअर डिड ही रन. व्हाय डिड ही रन अक्रॉस द स्ट्रीट. आता डीचं जर आपण लक्षात घेऊ तर कारण विचारलेलं नाही, कारण की वाक्यामध्ये कारण नाही आहे म्हणून डी पण येणार नाही. तर याचं उत्तर काय असेल आपण पाहूया नेक्स्ट स्लाइडमध्ये. हू रॅन अक्रॉस द स्ट्रीट. व्हॉट डिड ही डू अक्रॉस द स्ट्रीट. व्हाय डिड ही रन अक्रॉस द स्ट्रीट. आणि याचं उत्तर असेल वेअर डिड ही रन अक्रॉस द स्ट्रीट. रस्त्याच्या कुठे तो पडाला होता, कुठे रस्त्याच्या पलीकडे पडाला होता म्हणून व्हेअर डिड ही रन हे याचं उत्तर असेल. नेक्स्ट, द जॅकेट इज ₹1000. 1000च्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, लक्षात घ्या. ऑप्शन्स, व्हॉट इज द जॅकेट ए ऑप्शन आहे. बी, हाऊ मच इज द जॅकेट. सी ऑप्शन आहे. वेअर इज द जॅकेट. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, द जॅकेट इज ऑन द टेबल. ऑन द टेबलच्या खाली जर अंडरलाईन केलेलं असतं किंवा राहिलं असतं, कुठे द जॅकेट इज ऑन द टेबल, तर आपलं या ठिकाणी सी उत्तर आलं असतं. व्हेअर इज द जॅकेट. द जॅकेट इज ऑन द टेबल. परंतु या ठिकाणी ऑन द टेबल शब्द नाही किंवा त्या ठिकाणी अंडरलाईन केलेलं नाही म्हणून व्हेअर इज द जॅकेट येणार नाही. व्हाय इज इट ₹1000. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही 4 ऑप्शन्स आहेत. नाउ वी विल सी द आन्सर. A, what is the jacket? No, it is not the answer. C, where is the jacket? It is also no the answer. Why is it ₹1000? It is not the answer. The answer is how much is the jacket? काय? How much is the jacket? तर जॅकेटची किंमत विचारलेली, how much, किती आहे, किती प्रमाणात आहे, किती आहे. ठीक आहे. नेक्स्ट, दे हॅव गॉट 5 कार्स. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आणि खास करून सिलेक्ट द क्वेश्चन ऑप्शनमध्ये MCQ दिलेले असतील तुम्हाला, तर अंडरलाईन केलेला जो शब्द असेल तो शब्द लक्षात घेऊनच खाली जे ऑप्शन्स असतील आणि त्या ऑप्शनमधून खरं उत्तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 5 या शब्दाखाली अंडरलाईन केलेला आहे, तर 5 या शब्दाखाली अंडरलाईन केलेल्या असल्यामुळे तर याच्याशी संबंधित जो प्रश्न असेल तो कोणता तयार होतो ते आपण पाहूया. त्याच्या अगोदर आपण ऑप्शन्स पाहू.
व्हॉट हॅव दे गॉट. आता या ठिकाणी कार्स या शब्दाखाली अंडरलाईन केलेलं असता तर ए उत्तर बरोबर राहिलं असतं. व्हॉट हॅव दे गॉट तर उत्तर राहिलं असतं दे हॅव गॉट 5 कार्स. परंतु ह्या ठिकाणी 5 या शब्दाखाली अंडरलाईन आहे म्हणून ए उत्तर येणार नाही. बी हाऊ हॅव दे गॉट द कार्स. सी व्हाय हॅव दे गॉट द कार्स. अँड डी हाऊ मेनी कार्स हॅव दे गॉट. ठीक आहे, ऑप्शन्स झालेत. आन्सर पाहूया. A will not the answer. B will not the answer. And C will also not the answer. And the right answer for this sentence is how many cars have they got? Answer will they have got 5 cars. त्याचं उत्तर काय बनेल मग? they already 8 मध्ये दिलेलं आहे they have got 5 cars. जर प्रश्न असा बनेल how many cars have they got तर उत्तर असेल दे हॅव गॉट 5 कार्स. म्हणून दे हॅव गॉट 5 कार्स याच्यासाठी उत्तर आहे हाऊ मेनी कार्स हॅव दे गॉट. म्हणजे या ठिकाणी जे सेंटेन्स असेल ते ॲक्च्युली ते उत्तर असेल आणि तुम्हाला उत्तर म्हणून प्रश्न शोधायचा आहे. 4 ऑप्शन्स दिलेले असतील, त्या 4 ऑप्शन्समध्ये एक उत्तर असेल परंतु ॲक्च्युली तो प्रश्न असेल दिलेल्या सेंटेन्ससाठी आणि त्या सेंटेन्समध्ये असलेल्या खास शब्दासाठीचा तो प्रश्न असेल. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. ही फाउंड प्रेरणास की. ही फाउंड प्रेरणास की. आता या ठिकाणी प्रेरणासच्या खाली अंडरलाईन केलेला आहे. ऑप्शन्स पाहूया. व्हॉट डिड ही फाइंड. व्हॉट डिड ही फाइंड. बी हू फाउंड प्रेरणास की. आता विद्यार्थी मित्रांनो परत सांगतो, या ठिकाणी हिच्या खाली जर अंडरलाईन राहिलेलं असतं तर उत्तर आलं असतं हू फाउंड प्रेरणास की तर उत्तर आलं असतं ही फाउंड प्रेरणास की. ठीक आहे. सी हुज की डिड ही फाइंड. डी हाऊ डिड ही फाइंड प्रेरणास की. आन्सर पाहूया. A will not the answer. B will not the answer. And D will not answer. The answer will be whose key did he find. कुणाची की त्याला सापडली. He found प्रेरणास की. लक्षात whose key ऑलरेडी वाक्यामध्ये शब्द दिलेलाच आहे प्रेरणास, प्रेरणाची चावी, प्रेरणास की. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर असेल हुज की डिड ही फाइंड. नेक्स्ट. द ग्लास वॉज ब्रोकन बाय द नॉटी बॉय. द ग्लास वॉज ब्रोकन बाय द नॉटी बॉय. या वाक्यामध्ये बाय द नॉटी बॉय या शब्दाखाली अंडरलाईन केलेला आहे आणि ह्या शब्दाच्या संदर्भात जो प्रश्न असेल तो प्रश्न ह्या वाक्याचं उत्तर असेल. ऑप्शन्स पाहूया. व्हॉट वॉज ब्रोकन बाय द नॉटी बॉय. आता या ठिकाणी द ग्लास ह्या शब्दाखाली अंडरलाईन केलेलं असतं तर प्रश्नाचं उत्तर ए राहिलं असतं व्हॉट वॉज ब्रोकन बाय द नॉटी बॉय तर उत्तर राहिलं असतं द ग्लास. ठीक आहे. नेक्स्ट बी ऑप्शन. बाय हुम वॉज द ग्लास ब्रोकन. सी हू ब्रोक द ग्लास. हाऊ वॉज द ग्लास ब्रोकन. अशा प्रकारे ह्या वाक्यासाठी 4 ऑप्शन्स आहेत. नाव वी विल सी द आन्सर इन द नेक्स्ट स्लाइड. A will not the answer. C will not the answer. D will not the answer. And the correct right answer will by whom was the glass broken. बरोबर ना. The glass was broken by the naughty boy. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आशा व्यक्त करतो हा ग्रामरचा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला असेल. निश्चितच ह्या वाक्यांना आपण आपल्या वहीमध्ये लिहून टाकायचे आहेत. तुम्हाला होमवर्क पण मी दिलेला आहे, तो होमवर्क पाहूया. अशा प्रकारे हा होमवर्क आहे. वाक्य दिलेली आहे
आहेत. वाक्यामध्ये जो विशिष्ट शब्द आहे त्या शब्दाखाली सुद्धा अंडरलाईन केलेली आहे आणि त्या शब्दाशी संदर्भात बनणारा जो प्रश्न असेल 4 प्रश्नांपैकी तो एक उत्तर असेल. पुढच्या स्लाइडमध्ये पण होमवर्क आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आशा व्यक्त करतो चांगल्या प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेलच. थँक्स. आभार.